थोडं तुम्हाला मागे घेऊन जायचं 2019ला जेव्हा सरकार होतं त्यावेळी तुमच्याच पक्षाचे जे प्रवक्ते आहेत राजू वाघमारे यांनी म्हटले की संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती ग्रँड हयातमध्ये, ज्यावेळी तुम्ही सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होता. अजितदादाही उपस्थित होते, मिलिंद नार्वेकरही होते आणि उद्धव ठाकरेंना बाजूला करून आपण कुठेतरी एक वेगळं सरकार स्थापन करूया अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली असा ते दावा करतायत. तुम्ही स्वतः त्या बैठकीला होता, अशी कुठली बैठक झाली होती का आणि काय घडलं होतं तेव्हा नेमकं? ते मी योग्य वेळी बोलेन. आणि राजू वाघमारे बोलले त्याच्यात तथ्य आहे, तथ्य आहे, सत्यता आहे. नक्कीच. ज्यावेळी सरकार बनलं होतं आणि त्याच वेळी तुमच्या देखील नावाची चर्चा होती, कारण तुम्ही गटनेता होतात आणि तुम्हाला वचन सुद्धा दिलं होतं, अशी सुद्धा माहिती होती की तुम्हीच मुख्यमंत्री होणार, कारण तुम्ही गटनेता होते. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं काम करत होता तुमचं काम देखील सगळ्यांनी पाहिलं. परंतु तरी देखील शेवटच्या क्षणाला असं काय घडलं की ज्यामुळे निर्णयच पूर्णपणे चेंज झाला? मोह, सत्तेचा मोह, खुर्चीचा मोह. पण शेवटी काय झालं? काय मिळालं? मिळालं काय? बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडले, सावरकरांचा अपमान मूग गिळून गप्प बसून तुम्ही सहन करत होतात. स्वार्थ जागृत झाला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. उद्धव ठाकरे यांचं नुकतंच एक स्टेटमेंट